काहींना संघटना मुठीत ठेवून हवं तसं काम झालं पाहिजे असं वाटतंय। वायबी चव्हाण मधील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांची नाव न घेता अजित पवारांवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रोची पाहणी, तर दादांना आयटीएनच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यांनी त्या जाणून घेतल्या। रस्त्या शेजारी मेट्रोला पर्यायी जिना देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। प्रसिद्ध विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतात वाहनांची विक्री करण्याची परवानगी। अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाकडून टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला व्यवसाय प्रमाणपत्र। माडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी 3 सप्टेंबरला सोडत, तर अर्ज विक्री आणि स्वीकृतीला उद्यापासून सुरुवात होणार। मीरा भाईंदर पालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या 1,77,000 मालमत्ताधारकांनी घेतली कार सवलतीचा लाभ, तर पालिकेनं पहिल्या तिमाहीमध्ये 113 कोटींची मालमत्ता कराची वसुली केली। पुण्यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2587 जणांवर कारवाई। पीएमपीकडून फुकट्या प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम सुरू। 2 महिन्यात 21,33,000 रुपयांचा दंड वसूल। पिंपरी चिंचवडच्या बावधनमधील भोंदूबाबा प्रसाद तामदारच्या बाबतीत आता धक्कादायक खुलासे। भोंदूबाबा पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची माहिती तपासात समोर। भोंदूबाबाकडे अनेक भक्तांचे व्हिडिओ। प्रसाद तामदार सध्या येरवडा कारागृहात। परमिट रूम्स आणि बार व्यावसायिकांचा 14 जुलै रोजी बंद। दारूवरील व्हॅट वाढल्यामुळे आता बार व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात येणार। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार पावसाचा अंदाज, तर राज्यांमध्ये बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। नाशकात पावसाची सध्या विश्रांती, तर शहर परिसरामध्ये सध्या तुरळक सरींचा अंदाज, तर घाट माथ्यावर मात्र 2 दिवस येलो अलर्ट। इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या परिसरात मात्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात आता दमदार पाऊस, तर मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं हे रेकॉर्ड मोडलं। सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर इतकं पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2024 पर्यंत हे पाणी पुरणार। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, तर पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी सध्या पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक, तर नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पावसाची आवक।